आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर संघटनात्मक बांधणीकरिता घेणार 100 शिवसेना निरीक्षकांची बैठक। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। मोदींच्या भेटीनंतर नवीन ऊर्जा मिळत असल्याची फडणवीसांनी केली सोशल मीडिया पोस्ट। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाला शरद पवारांच्या पक्षाचं आव्हान। राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, निवडणूकच्या पार्श्वभूमीवरती मतदारसंघाचा घेणार आढावा। मुंबईची पाणी कपात आजपासून मागे, मुसळधार पावसामुळे धरणात 73% साठा जमा। गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात महापुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता। तेलंगणातील दोन्ही धरणातून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यास पूर परिस्थितीची भीती। पुण्यात खडकवासला धरणातून 18,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। नागरिकांना सतर्क राहण्याचे जलसंपदा विभागाचे आवाहन। विरारमध्ये मिलिंद मोरेंचा संशयास्पद मृत्यू। वर्नाळातील रिसॉर्टवर कार पार्किंग दरम्यान झालेल्या वादातून मारहाण। शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण येणार समोर। नवी मुंबईतील खारघरमध्ये सराफाच्या दुकानात दरोडा। धक्कादायक घटना व्हिडिओमध्ये कैद। पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू। नेमबाज मनु भाकरनं रचला इतिहास। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्टल प्रकारामध्ये पटकावलं कांस्य पदक। पंतप्रधान मोदींकडून मनुचं कौतुक।